जातीभेद निर्माण करणाऱ्या किन्नर व्यक्तीवर कारवाई करण्याची पंढरपूर जोगती संघटनेची मागणी. पंढरपूर पोलीस अधीक्षकांना दिलं निवेदन. पंढरपूर येथील किन्नर वैष्णवी वसंत वाघमारे तसेच किन्नर समाजाविरुद्ध जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पंढरपूर येथील किन्नर समाजातील मंडळींनी व जोगती संघटनेच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना निवेदन देऊन जातीभेद निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिपाशा उर्फ आकाश राजू मणिकम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी यल्लम्मा देवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परसू नाना हनुमंत पवार उपस्थित होते. पंढरपूर इथं राहणाऱ्या किन्नर वैष्णवी वसंत वाघमारे तसेच किन्नर समाजाविरुद्ध जबरदस्तीने जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पुणे येथील किन्नर बिपाशा उर्फ आकाश राजू मणिकम राहणार धावजी पाटील निवास गुरुनानक कॉलनी कात्रज पुणे ही व्यक्ती जाणीवपूर्वक किन्नर समाजामध्ये मतभेद निर्माण करून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याची माहिती मिळते. किन्नर समाज परंपरेनं गुण्यागोविंदानं एकोप्यानं व शांततेत राहणारा समाज आहे. मात्र सदर व्यक्तीकडून विविध ठिकाणी समाजात भडकाऊ विधान करून जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे किन्नर समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी नाशिक येथे देखील गुण्यागोविंदानं राहणाऱ्या किन्नर समाजात बिपाशा उर्फ आकाश राजू माणिकम यांनी जातीवाचक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. अशा प्रकारच्या कृत्यामुळे समाजातील ऐक्य धोक्यात येतंय, सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. पंढरपूर येथील किन्नर वैष्णवी वसंत वाघमारे यांच्याबाबत देखील वाद निर्माण करून किन्नर समाजात अनावश्यक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे संपूर्ण किन्नर समाजात अस्वस्थता निर्माण झाली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून किन्नर समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या किन्नर बिपाशा उर्फ आकाश राजू माणिकम यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात ही मागणी केली. सर्व तृतीयपंथी जोगती आराधी व इतर समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आली. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली. सदरचं निवेदन पंढरपूर पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इतापे, तहसीलदार सचिन लंगुटे यांना देण्यात आलं. जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय संविधान. तर आराधना सखी उर्फ आकाश राजू मणिकम, त्याला बिपाशा नावानं ओळखतात. तर आता जे सध्याला व्हिडिओ चालू आहेत हिंदू मुस्लिम जिहाद, यांनी मला हिंदू मुस्लिम करते म्हणून, मी धर्म परिवर्तन करते म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आरोप केलेला आहे. तर त्या आरोपाला कुठंतरी आळा घालण्यासाठी ह्यांनी नाशिकमध्ये पण असा जिहाद फैलवला. तर मी माझे गुरु आणि माझा पूर्ण सकल हिंदू समाज, माझे किन्नर मायबाप यांना घेऊन मी पोलीस स्टेशन, DYSP ऑफिस, कलेक्टर ऑफिस आणि पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर ऑफिस यांना पण मी एक निवेदन दिलेलं आहे. आणि या निवेदनाच्या मार्फत मी एवढंच सांगू इच्छिते की ह्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. आकाश राजू मणिकम हा प्रत्येक किन्नरावरती भेदभाव करत असतो आणि आमच्या जातीमध्ये तडा निर्माण करत असतो. तर ह्याच्या कुठल्या तरी गोष्टीला आळा बसावा म्हणून आम्ही सकल हिंदू समाजाचे किन्नर, आम्ही सर्व जातीचे म्हणजे किन्नर आहेत तिथं आणि आम्ही सर्व जातीचं खातो, सर्व जातीचं गुणगान गातो. याच्यासारखं नाही एका जातीचं खायचं आणि एका जातीला बदनाम करायचं. तर हा किन्नर नाही, हा केरलावरनं पळून आलेला आहे. ह्याचं नाव आकाश राजू मणिकम आहे आणि हा आमच्या किन्नर समाजामध्ये भरपूर काही तडा निर्माण केलाय, वाद निर्माण केलाय, जाती भेदभाव करतो. तर ह्याच्यावर कुठं तर आळा बसावा म्हणून आम्ही किन्नर समाज सर्व एक होऊन त्याच्यावरती कठोर कारवाई करतो. आज मी पंढरपूरवरून सीमा माने बोलते. वैष्णवी वसंत वाघमारे ही माझा शिष्य आहे. बिपाशा उर्फ आकाश राजू मणिकम ही त्या किन्नराचं नाव आहे. तो असा जिहाद पसरवतो की जातीभेदवरनं बोलतो. आणि ते पहिलं एंट्री केली त्यानं महामंडलेश्वर जे आमचे लक्ष्मी त्रिपाठी जे आहेत त्यांच्या इथं जाऊन ते पहिलं एंट्री, परत तो इकडे किन्नर समाजामध्ये आला. किन्नर समाजामध्ये तो राहत नाहीये. तो असा जिहाद पसरवतो, जो खराब करतो, जातीभेदवरनं बोलतो म्हणून. नाशिक मध्ये बी परवा तो असंच केला, हाच प्रकार केला. त्याचा उद्देश आहे बिपाशा आकाश राजू मणिकम ह्याच्यावरती कठोर कारवाई हो.